अजितदादांच्या शोकप्रस्तावाच्या वेळी मुंबई महापालिकेत गोंधळ. भाजप नगरसेवकावर ठाकरेंच्या नगरसेवकांनी घेतला आक्षेप. मुंबई महानगरपालिकेत आज दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शोकप्रस्तावावेळी गोंधळ झाल्याचं पाहायला मिळतंय. भाजपाचे नगरसेवक नवनाथ बन शोकप्रस्तावावर बोलत असताना ठाकरेंच्या नगरसेवकांकडून गोंधळ घालण्यात आला. नवनाथ बन यांनी धाराशिव येथील 2019 सभेचा उल्लेख करत असताना अजित पवार यांनी स्वतःच्या पदाधिकाऱ्यांना कसं खडसावलं होतं याचा किस्सा त्यांनी सांगितला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जी टीका केली त्यावर दादांनी आक्षेप घेतला. मात्र आजही काही जण ॲनाकोंडा वगैरे बोलतात असं नवनाथ शोक प्रस्तावावर बोलले. यावर ठाकरेंच्या सेनेकडून आक्षेप घेण्यात आला. दरम्यान मुद्द्याला धरून भाषण केलं जात नसून शोकप्रस्ताव आहे याचं भान नवनाथ बन यांनी ठेवावं अशी मागणी ठाकरेंच्या नगरसेवकांनी केली. ठाकरेंचे नगरसेवक रमाकांत रहाटे, किरण तावडे, हरिशास्त्री इतर नगरसेवकांनी आक्षेप घेतला होता. मी फक्त उदाहरण दिलं असं नवनाथ बन यांनी स्पष्टीकरण देऊन नवनाथ बन यांनी आपलं भाषण सुरू ठेवलं. नवनाथ बन यांनी धाराशिव येथील 2019 सभेचा उल्लेख करत असताना अजित पवार यांनी स्वतःच्या पदाधिकाऱ्यांना कसं खडसावलं होतं याचा किस्सा सांगितला. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जी टीका केली गेली त्यावर दादांनी आक्षेप घेतला होता आणि याच मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांना बन यांच्यावर आक्षेप घेण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.